आज 15 ऑगस्ट आज संपूर्ण भारतामध्ये तिरंगा ध्वज फडकून अतिशय गोंधात आनंदाने तिकडे तिकडे संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याचा उदो सुरू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये एसडीओ कार्यालयासमोर प्रशांत डिक्कर यांनी या ठिकाणी आपलं उपोषण सुरू केलं आहे। खरं तर प्रशांत डिक्कर हे एक शेतकरी नेते आहेत। शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी ते जीवाचं रान करतात। आणि असाच 22 जुलै रोजी जी अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये ज्या लोकांकडे शेती नाहीत असे बोगस लाभार्थी दाखवून अशा हजारो लोकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि त्या संदर्भात प्रशांत भाऊ यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे। भाऊ, आज 15 ऑगस्ट आणि या 15 ऑगस्टच्या आनंदाच्या दिवशी सुद्धा आपलं उपोषण सुरू आहे। काय मागण्या घेऊन आपण उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे? खरं तर अतिवृष्टी होऊन 1 वर्ष झाले, अजूनही 4,500पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। अजूनही वनवन ते फिरत आहेत आणि केवळ तहसीलमधले अधिकारी त्यांना कागदपत्रामध्ये घेऊन वेळ काढूपणा त्या ठिकाणी करत आहेत। त्याचबरोबर ज्यांचे दुकानं गेले, दुकानाचं नुकसान झालं, त्यांना मात्र अजूनही 1 रुपयाची मदत नाही। आणि ज्यांचे काही वाहूनच गेले नाहीत अशा भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये एका परिवारामध्ये 20-20, 21-21 लाख रुपये त्या ठिकाणी आले। अनेक लोकांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खात्यामध्ये 2 लाख, 5 लाख, 4 लाख, ज्यांचे दुकानच नाहीत त्यांच्या नावानं पैसे या ठिकाणी देत आहेत। त्याचबरोबर हे जे संपूर्ण हा घोटाळा आहे, हा घोटाळा की हा 3 साजापुरता नसून हा घोटाळा संपूर्ण तालुक्यामध्ये झाला आहे। आणि शेतकऱ्या जमिनी खेळून गेल्या असतील, कोणाचे दुकानं होऊन गेले असतील आणि घराचे जे अनुदान आहे त्यामध्ये प्रचंड त्या ठिकाणी घोटाळा आहे। एका परिवारामध्ये 2-2, 4-4 लोकांच्या नावे त्या ठिकाणी घर तडजोडीचं म्हणजे सांदूर अनुदान त्या ठिकाणी काढलं गेलं। हा या घोटाळ्याची व्याप्ती, तहसीलदारने दिलेली तक्रार हे केवळ हा ढोंगीपणा आहे। ह्या घोटाळा 2 कोटीचा नसून हा 10 कोटीपेक्षा जास्त घोटाळा आहे। या घोटाळ्याची जिल्हा पातळीवरून एक समिती नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे। पारदर्शकपणे त्या ठिकाणी चौकशी होऊन या ठिकाणी इथच्या तहसीलदार शीतल सोलट त्यांची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे। कारण की या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तहसीलदार आणि या ठिकाणचे विद्यमान आमदार संजय कुटे यांच्याच पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे, आमचा या ठिकाणी आरोप आहे। कारण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, अनेक कार्यकर्त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत। हे पैसे जे 4,500 शेतकरी आहेत ते अजूनही त्यांचे वंचित आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाहीत। त्या गोरगरिबांच्या पैशावर या लोकांनी संगनमत करून डल्ला मारलेला आहे। आज कालपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। अजून एसडीओ या ठिकाणी भेटीला आले नाहीत आणि खऱ्या अर्थानं हे आंदोलन सुद्धा त्यांनी दडपण्याचा काल प्रयत्न केला, परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकऱ्यांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही, हा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात आले। आतापर्यंत या ठिकाणी कुठलंच आंदोलन झालं आणि ते उपोषण झालं, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावले पोलीस प्रशासनाच्या वतीनं, असं तरी आमच्यापर्यंत आता ऐकू येत नाही। काय सांगाल याबद्दल? मी खरं तर पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, कारण गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे संजय गुट्टेचे काळे जे धंदे आहेत ते मी उघड करतो आहे। 2-4 दिवसाच्या अगोदर 2 वर्षापासून ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी गोठवमध्ये जमा होत्या, ते सुद्धा उघड केलं। आज त्यांनी ॲम्ब्युलन्स सेवेत रुजू केल्या 2 वर्षाच्या नंतर। असे अनेक जे काही त्यांनी जे काळे धंदे केले ते उघड केले आणि म्हणून पोलिसाच्या मते माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून या विरोधकापासून प्रशांत डिक्करला काही होऊ नये म्हणून अगोदरच त्या ठिकाणी सतर्कपणा पोलिसांनी दाखवून अगोदर CCTV कॅमेरे बसवले आणि खरोखरच काल या ठिकाणी काही विरोधक लोक 60-70 लोक रात्रीच्या 10-11 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी येऊन त्यांचा तो कट होता असं माझं जाहीरपणे मत आहे। आणि ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांनी दखल घेऊन 60-70 पोलीस या ठिकाणी हजर झाले आणि या ठिकाणी जे लोक आले होते विरोधक त्यांना हाकलून लावण्यात त्या पोलिसांनी तो जी घटना होती ते टाळली आणि त्या लोकांना हाकलून लावले। खरं तर मी त्या पोलिसांचे आभारच मानतो। खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी एक सर्वसामान्य घरातील एक व्यक्तिमत्व, एक नेता या ठिकाणी उदयास येतो आणि या संपूर्ण घटनाक्रम आपल्या अख्ख्या डोळ्यानं पाहतो, राहवला जात नाही, जीव गेला तरी बेहत्तर अशी भूमिका घेत या ठिकाणी आमरण उपोषणास मांडतो आणि अशा व्यक्तीचं उपोषण दडपल्या जाते। पोलीस प्रशासन त्यांना सुरक्षासुद्धा पुरवते। नक्कीच या गोष्टीची प्रशासनानं दखल घेतली पाहिजेत। आधुनिक केसरीसाठी सागर कुमार झनके, जळगाव जामोद, बुलढाणा।